ते अमरावती जिल्हा रुग्णालयाचा अन्नगोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय। हातात सलाईन धरून रुग्णालयात नेण्यात आलंय। नातेवाईकांना स्ट्रेचर आणून रुग्णाला आतमध्ये घेऊन जावं लागलंय। बाहेर रुग्णांना स्ट्रेचर आणण्यासाठी या ठिकाणी कर्मचारी नाहीत का, हा संतप्त सवाल आता विचारण्यात आलाय। तर अमरावतीमधील ही धक्कादायक घटना आहे। माणसाला चीड आणणारी ही घटना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे। अमरावतीमधील हा एक धक्कादायक ही घटना आहे। नातेवाईकांना स्ट्रेचर आणून स्वतःच रुग्णाला न्यावं लागतंय। रुग्णाच्या नातेवाईकाने हातात सलाईन धरून रुग्णालयात स्वतःच स्ट्रेचरवर बसवून नेण्यात आलंय। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय अधिकची माहिती? नक्कीच अतिशय धक्कादायक आणि तेवढा चीड आणणारा प्रकार म्हणावा लागेल। आता जर पाहिलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी एक महिला आली होती रुग्णवाहिकेतून। मात्र या ठिकाणी खरं तर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी स्ट्रेचर आणणं खरं तर या रुग्णवाहिकेपर्यंत अपेक्षित होतं, मात्र तसं काही झाले नाही। स्वतः चक्क रुग्णाच्या नातेवाईकांनी या महिलेला सदर खरं तर सलाईन लागली होती। तिची प्रकृती अतिशय गंभीर असताना सुद्धा या ठिकाणी स्ट्रेचर कुठल्याही प्रकारे आणण्यात आले नाही। स्वतः नातेवाईकांनीच आपल्या रुग्ण महिलेला जे आतमध्ये नेलं, मात्र कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कर्मचारी साधारणतः 5 ते 15 मिनिटं ती महिला विव्हळत होती। मात्र तरी देखील रुग्णालय प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार या ठिकाणी चव्हाट्यावर आला। खरं तर या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यानंतर लागलीच कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धावत जाऊन या ठिकाणी स्ट्रेचर आणणे आणि रुग्णाला बाहेर रुग्णवाहिकेतून आतमध्ये भरती करणं खरं तर ही जबाबदारी असतं, मात्र हे कदाचित हे झालेलं नाही। त्यामुळं या ठिकाणी गलथान कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई डॉक्टर करणार का, सरकार याची गंभीरपणे दखल घेणार का, हाच एक संतप्त सवाल या ठिकाणी निर्माण होतो आहे। तर सूरज, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। अमरावतीमधील ही धक्कादायक घटना आपण पाहू शकतो। रुग्णाच्या नातेवाईकाने हातात सलाईन धरून स्वतःच रुग्णालयात दाखल केलंय। सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पुन्हा एकदा। सूरज, या सगळ्या प्रकरणावरून लोकप्रतिनिधींच्या काही प्रतिक्रिया आहेत का? नक्कीच अतिशय काही वेळापूर्वी संपूर्ण घटना आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाचा अनागोंदी कारभार या ठिकाणी चव्हाट्यावर आला। कारण का आपण जर पाहिलं तर नेहमी शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये ओरड असते की या ठिकाणी असुविधा मिळते, या ठिकाणी सुविधा मिळते। त्यामुळे अनेक लोकांना जे आहे खासगी रुग्णालयात जावं लागते। मात्र गोरगरिबांची परिस्थिती खासगी रुग्णालयामध्ये जाण्यासारखी नसते। त्यामुळे गोरगरीब रुग्ण हे संपूर्ण खासगी रुग्णालयावर येतात। मात्र खासगी रुग्णालयामध्ये जर शासकीय रुग्णालयामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये असुविधेचा अभाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे। खरं तर त्या ठिकाणी एक महिला आली होती, मात्र या महिलेला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी बाहेर आल्यानंतर खरं तर सुविधा मिळाली पाहिजे। मात्र रुग्णालयाच्या बाहेर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी रुग्णवाहिकेतून बाहेर येऊन सुद्धा या ठिकाणी कुणाही या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही। या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतः नातेवाईकांनी त्या महिलेला एका हाताने धरलेलं आणि एका हाताने सलाईन धरली आणि तिला थेट त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये नेलं। साधारणतः 10 ते 15 मिनिटं संपूर्ण प्रकार सुरू होता। मात्र कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाला एकही परिचारक किंवा परिचारिका किंवा अन्य कर्मचारी आले नाही। त्यामुळे या ठिकाणी या संतापजनक प्रकारावर आता पुढे डॉक्टर नेहमी काय कारवाई करतात का आणि लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने यावर प्रतिक्रिया देतात का आणि खरं तर या रुग्णालयाची परिस्थिती सुधारेल का, हा संतप्त सवाल जो आहे या ठिकाणी नातेवाईकांकडून विचारला जातो आहे। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अमरावती जिल्हा रुग्णालयाचा हा अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आलेला आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनीच हातात सलाईन धरून रुग्णालयात नेले। जवळपास ही महिला 15 मिनिटं रुग्णालयाबाहेर बसली होती, तरी सुद्धा कोणत्याही डॉक्टरने किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांनी तिथे त्यांची दखल घेतली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।